मुंबईतून एक संतापजनक घटना समोर येते। वसई पश्चिम येथील अनुपम घर संकुल या सोसायटीमध्ये अत्यंत संतापजनक घटना समोर आली। वडिलांशी झालेल्या किरकोळ वादाचा राग एका व्यक्तीनं 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्यावर काढल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुलगा सोसायटीत खेळत असताना आरोपीनं त्याला रिक्षामधून पकडून मारहाण केली। त्याचं डोकं लोखंडी भागावर आपटलं, हवेत फेकलं आणि फरफटत नेल्याचा आरोप करण्यात आलाय। ही संपूर्ण घटना सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विघ्नेश सध्या मीरा रोड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेतोय। त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मिळते। या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात आरोपी संदीप पवार याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याला अटक करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय। व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय ही दृश्य लक्ष विचलित करणारी आहेत। मात्र त्या नराधमानं, त्या माणसानं या निरागस बाळाला, निरागस 4 वर्षाच्या मुलाला जमिनीवर आदळलेला आहे आणि त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे। नमस्कार, माझं नाव कल्पेश पाटील। आमच्या सोसायटीचं नाव अनुपम घर संकुल असं आहे। हेटकरा येथे वसई पश्चिम कोर्टाजवळ आमची सोसायटी आहे। सदरची घटना ही काल संध्याकाळी 7:30 ते 7:45 या दरम्यान घडलेली आहे। आमच्या सोसायटीमधील अतुल कोंढारे यांचा मुलगा विघ्नेश कोंढारे हा वय वर्ष 3.5 हा इकडे आमच्या मुलांबरोबर खाली खेळत असताना अचानक बाजूच्या B1 इमारतीमधील पवार म्हणून संदीप पवार हे रिक्षा चालक जे राहतात त्यांनी येऊन त्या मुलाला त्यांच्या रिक्षातून बाहेर काढून जमिनीवर एकदा आपटलं, तिकडनं फरफटत नेऊन त्याच्या विंगमध्ये जाऊन सुद्धा त्याला एकदा मारहाण केली। त्याच्यामुळे तो रात्री खूप जखमी झालेला आहे। रात्री त्याला सरकारी दवाखान्यात नेले असताना तिथे त्यांनी 2 वेळा रक्ताची उलटी केली, परंतु तिथेसुद्धा डॉक्टरांनी त्याला घेतलं नाही। त्याच्यानंतर चिरायू हॉस्पिटल येथे नेलं, तिथेसुद्धा त्याला घेतलं नाही। बंगले हॉस्पिटल येथे नेलं, तिथेसुद्धा घेतलं नाही। विकास हॉस्पिटल येथे नेलं, तिथेसुद्धा घेतलं नाही। आणि शेवटी त्याला मीरा रोड येथील वखार DT हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलेले आहे। रात्री काय परिस्थिती आता मुलाची परिस्थिती तशी डॉक्टरनी काल रात्री चिंताजनकच दाखवली होती, परंतु आता सध्या 24 तासाच्या ऑब्झर्वेशनवर असल्यामुळे पुढची जी काही ट्रीटमेंट आहे ते डॉक्टर करत आहेत। व्हेंटिलेटरवरती आहेत, ICU मध्ये आहे। काय सांगणार ही परिस्थिती बघून? छोटे मुलांसमोर झालाय, काय तुम्ही पण व्हिडिओ बघितले, काय तुम्ही सांगणार? आता तसं त्या व्यक्ती आमच्या सोसायटीमध्येच आहे, परंतु अशी विकृती बघून सध्या सगळे सोसायटीवाले खूप भयंकर मनस्थितीत जात आहेत। सर, क्या हुआ था जो बिल्डिंग में रिक्शा वाले के साथ में वो बच्चे को उसने पटक के जो मारा हुआ है? मैं वरिष्ठ पुलिस निरीक्षक वसई पुलिस थाने बालकृष्ण दिनकर गढ़ीगांवकर। ये जो वारदात हुई है ये अनूप संकुलन हाउसिंग सोसाइटी वसई के जुरिडिक्शन में हुई है। ये जुरिडिक्शन में 4 बिल्डिंग्स है। एक विंग है, विंग के अंदर कंपाउंड के अंदर जहाँ गाड़ियाँ खड़ी रहती है वहाँ ये एक्यूज संदीप पांडुरंग पवार, इसका भी रिक्शा था, उधर सब लड़के खेल रहे थे। इस पवार के और जो अपना जख्मी 4 साल का लड़का है विघ्नेश अतुल कोंढारे, इसके पिताजी का और उसका पुराना कुछ झगड़ा था वो, और आज बच्चे खेलते समय उसको ये दिख गए तो उसने बहुत ही बहरे में से उस रिक्शा से उस बच्चे को बाहर निकाल के ज़मीन पर पटका। बाद में खुद के विंग में फर्स्ट फ्लोर में जाके वापस दीवार पर पटका। उसी टाइम उसकी दादी जो विघ्नेश जो जख्मी अपना लड़का है, उसकी दादी ने उसके पास से छुड़ा के ले लिया और उसको अस्पताल में एडमिट भाईंदर के ओकाड़ में है। फिलहाल उसकी तबीयत ठीक है। तुरंत हम लोगों ने उस संदीप पवार को अरेस्ट किया और एविडेंस के तौर पे हमने उस बिल्डिंग के जो FSL की टीम थी उसके साथ सब एविडेंस इकट्ठा किए। FIR हुआ, पवार को हमने अरेस्ट भी किया, एविडेंस हमने कलेक्ट किए, स्टेटमेंट ले चुके हैं और आज हमने उनको माननीय न्यायालय में रिमांड के लिए हाजिर किए हैं। धन्यवाद। या बातमीसोबतच सांज वार्तामध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।